पुलिस उपायुक्त राहुल मदने द्वारा दी गई जानकारी के अनुसार एमडी की तस्करी करने वाले आरोपियों को पुलिस हिरासत में भेज दिया गया है। पांचपौली पुलिस ने कार्रवाई करते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर आगे की जांच पुलिस द्वारा की जा रही है। इस संबंध में अधिक जानकारी पुलिस उपायुक्त राहुल मदने ने दी है। याच्यामध्ये माननीय सीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत जे एमडी आणि गांजा यांच्या विरोधी जी मोहीम अंमली पदार्थ विरोधी जी मोहीम चालू आहे त्याच्या अंतर्गत आमचे जे डीबी पथक आहे, डीबी इन्चार्ज तसेच सिनियर पीआय पाचपावली यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। त्याच्यामध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आलेले आहे। त्यांच्यावरती पूर्वीचे सुद्धा गुन्हे यामध्ये आहेत आणि त्यांच्याकडून जवळपास 12 ग्रॅम एमडी जप्त करण्यात आलेले आहे। तसेच त्यांनी ती एमडी कोणाकडून घेतली होती त्याचे नावही आम्हाला निष्पन्न झाले आहे। त्या आरोपी सध्या फरार आहे आणि आमचा पुढील तपास आमच्या पीएसआय माझगावकर करत आहेत। याच्यामध्ये 2 आरोपी आहेत, आशिष रामटेके त्याच्यावर पूर्वीचे 2 गुन्हे आहेत। त्यानंतर एक शेख आदिल शेख रशीद याच्यावर पूर्वीचे 4 गुन्हे आहेत। हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत। यांच्या पूर्वी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। तरी सुद्धा हे एमडी बाळगताना विकताना आम्हाला मिळून आलेले आहेत। आम्ही त्याच्या अंतर्गत पुढील कारवाई करत आहोत। इन त्योहारों पे घर लाएं नए इलेक्ट्रॉनिक आइटम्स, एलईडी टीवी, स्मार्टफोन्स, वॉशिंग मशीन या फिर हो एसी। हमारे यहाँ सभी इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस पर 0% डाउन पेमेंट के साथ फाइनेंस फैसिलिटी और एक्सचेंज ऑफर के साथ पाए ढेर सारे गिफ्ट वाउचर जीतने का मौका। मम्मी के किचन के लिए खरीदना हो ओवन या पापा के लिए खरीदना हो स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक अप्लायंसेस को खरीदना तो सुरेश इलेक्ट्रॉनिक शोरूम ही आना।